नमस्कार, मी दिलीप अलोनी बोलतोय. अलोनी काका. काही दिवसांपूर्वीच मी एक व्हिडिओ टाकला होता बालाजी पवार या चीटर बद्दल. हा बालाजी पवार जो लातूरचा आहे आणि याचा मुख्य अड्डा हा मंत्रालयात असतो. हा लोकांना आपण कुठल्या तरी मंत्र्याचे OSD आहोत किंवा PA आहोत अशा तऱ्हेचं सांगून आणि खोटे कागदपत्र बनवून आपल्या जाळ्यात पकडतो. युजली त्याचं जे टार्गेट असतं ते श्रीमंतांचं असतं. करोडो रुपयांचे व्यवहार जिथे आहेत तिथे तो त्या लोकांना आणखीन लालूच दाखवतो आणि त्यांच्याकडनं कॅशमध्ये पैसे घेतो मंत्र्यांना द्यायचे म्हणून, आणि ते अर्थातच खाऊन बसतो. नंतर तो त्यांना ब्लॅकमेल सुद्धा करतो. त्याची 2 उदाहरणं मी तुम्हाला देतो. पहिली गोष्ट म्हणजे एक आमच्या ओळखीचे आहेत की ज्यांचं फर्निचरचा फार मोठा बिझनेस आहे. माणूस फारसा शिकलेला नाहीये, खरा म्हणजे माणूस चांगला आहे. त्याला यांनी कुठल्याच्या एका कॉन्टॅक्टच्या थ्रू अशी खबर दिली की महाराष्ट्र सरकार फार मोठ्या रकमेचा आरोग्य विभागातर्फे खरेदी करणार आहे. जवळजवळ 1200 कोटी रुपयाची ती काहीतरी ऑर्डर आहे. हा माणूस जो फर्निचर बनवणारा आहे तो त्या गोष्टीमध्ये फसला. यांचे 5 स्टार हॉटेल्समध्ये मीटिंग झाल्या आणि नंतर याने त्याला सांगितलं की जे प्रकाश बिवटकर साहेब आहेत, जे आरोग्य मंत्री आहेत महाराष्ट्राचे, त्यांना 6 कोटी रुपये द्यायचेत आणि ते कॅशमध्ये पाहिजे, पुन्हा कोणाला सांगू नका, कारण की अशा गोष्टी सिक्रेटली कराव्या लागतात, तुम्हाला लगेच GR मिळेल, हे ते सगळं काही बोलला तो. आणि या बिचाऱ्याने त्याला खरंच 6 कोटी लोकांकडनं कोणाकडनं उसने आणून या 8-10 जणांकडनं त्या माणसाने कॅशमध्ये पैसे आणले आणि 6 कोटी रुपये याला दिले. याला आणणारा जो माणूस होता तो रिटायर्ड मंत्र्याचा PA आहे. माणूस चांगला आहे, साधा आहे. त्याला माहित नव्हतं की हे फ्रॉड आहे म्हणून. जेव्हा हे 6 कोटी रुपये घेऊन निघाले तेव्हा या बालाजी पवारने त्याला सांगितलं, जरा पैसे मोज ना बाबा, नोटा खऱ्या आहेत की नाही, किती आहेत बरोबर मोजू. आणि अशा तऱ्हेने ते त्यांच्या कारमध्ये माझ्या मित्राला, की जो रिटायर्ड PA आहे आणि आता 60च्या वर ज्याचं वय आहे, त्याला याने पैसे मोजायला सांगितले. तो जेव्हा पैसे मोजत होता तेव्हा त्याचा याने व्हिडिओ काढून घेतला आणि नंतर त्या व्हिडिओचा उपयोग त्याला ब्लॅकमेलिंग करता कसा केला मी आणखीन सांगणार आहे आपल्याला. पुढची घटना अशी घडली की ते 6 कोटी घेतल्यावर काही दिवस हा अश्युअर करायचा की आज ऑर्डर मिळेल, उद्या ऑर्डर मिळेल. 15-20 दिवस असेच गेले आणि मग एक तथाकथित GR त्याला देण्यात आला, ज्याला आपण गव्हर्नमेंट रेझोल्युशन म्हणतो, की ज्याच्यामध्ये कुठलंही सरकार आपला ऑफिशियल निर्णय जाहीर करतं, ज्याला GR म्हणतात. ते GR डिजिटल फॉर्म मध्ये त्या मॅन्युफॅक्चररला देण्यात आलं, की ज्यामध्ये अशी अशी ऑर्डर दिली जाणार आहे आणि हे आणि ते वगैरे वगैरे काय सगळं लिहिलेलं होतं. ते GR खरं म्हणजे बोगस होतं. ते डिजिटली मॅन्युप्युलेशन करून बनवलेलं होतं. जेव्हा त्या मॅन्युफॅक्चररने चेक केलं की खरंच अशी ऑर्डर येते का, कारण की त्याला ऍडव्हान्सही मिळत नव्हता आणि रायटिंग मध्ये परचेस ऑर्डरही मिळत नव्हती सरकारकडनं, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्याला फसवलं गेलंय. मग तो या बालाजी पवारच्या मागे लागला. तर बालाजी पवारने त्यालाच ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली की तू कॅश कुठून आणली, हे केलं का, ते केलं का. आणि माझ्या मित्राने, ज्याने बालाजी पवार आणि या मॅन्युफॅक्चररला एकत्र आणलं होतं आणि ज्याचा व्हिडिओ याने काढला होता, त्यालाही त्याने ब्लॅकमेलिंग सुरू केलं की तूच उलट माझ्याकडनं पैसे घेतलेस 2 कोटी, ते वापस कर, नाही तर मी पोलीसमध्ये जाईल, असं जाईल तसं जाईल.
खरं म्हणजे माझ्या मित्राने आणि त्याच्या मुलाने 1 रुपयाही याच्यातून घेतला नाही, उलट बिचाऱ्यांच्या खिशातून पैसे गेले. मात्र हा पठ्ठ्या बालाजी पवार आणि त्याचा एक साथी आहे बनसोड म्हणून. हा बनसोड वसंतराव नाईक महामंडळाचा अध्यक्ष वगैरे होता. तिथेही त्याच्यावर बरेच आरोप झाले, अफरातफरीचे आणि भ्रष्टाचाराचे, चीटिंगचे. त्याच्यात त्याने जेल सुद्धा खाल्लेली आहे. अशा दोघांनी मिळून ते 6 कोटी पळवले. बहुधा त्यांनी त्याचं डिव्हिजनही करून घेतलं असेल. आणि तरी सुद्धा हा बालाजी पवार राजरोसपणे फिरत होता. त्याने आणखीन एका माझ्या ओळखीच्या व्यक्तीला फसवलं. ती व्यक्ती कॅन्सर पेशंट आहे. तिचं पोटाचं कॅन्सरचं ऑपरेशन झालं आहे. आज तिला घराच्या बाहेर फारसं पडता येत नाही, कारण की पोटाचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. अशा एका म्हाताऱ्या व्यक्तीला सुद्धा याने फसवलं. त्या माणसाचा सिव्हिल कन्स्ट्रक्शनचा धंदा आहे. त्याला सांगितलं की तुला 70,000 कोटी रुपयांची मी ऑर्डर आणून देतो. अशा तऱ्हेने त्याला बरंच काही लंब्यालचक गोष्टी सुनावल्या आणि त्याच्याकडून सुद्धा 7.5 कोटी रुपये याने कॅश मध्ये उचलले. त्या माणसाने त्याचे काय डोळे भरून आले होते भगवान जाणे. त्याने कुठल्याही तऱ्हेचं प्रूफ स्वतःजवळ न ठेवता याला तितकी मोठी रक्कम दिली, याच्यावर विश्वास ठेवून. ते पैसे घेऊन तो हा पठ्ठ्या त्याला नंतर कॉन्टॅक्ट करत नाहीये आणि उलट जर यांचं फोनवर काही बोलणं झालं तर त्यालाच धमकी देतोय की मी इंटरनॅशनल क्रिमिनल आहे आणि मी जेल खाऊन आलोय, तुला मी असं करेल आणि मी तुला तसं करेल. मी या दोघांनाही, त्या मॅन्युफॅक्चररला आणि या दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरला म्हाताऱ्याला खूप समजवलं की तुम्ही पोलीसमध्ये जा, हा गुन्हा घडला आहे आणि तुम्ही पोलीसमध्ये जा. मी माझा मित्र जो रिटायर्ड PA आहे, जो बिचारा या सगळ्या याच्यामध्ये एका तऱ्हेने इन्स्ट्रुमेंटल होता पण ज्याला 1 रुपयाही मिळाला नाही, त्यालाही खूप समजावलं की आपण पोलीसमध्ये ही गोष्ट रिपोर्ट करू. चल कमिशनर ऑफ पोलीसकडे चल, मी येतो तुझ्या बरोबर, मी तुला ड्राफ्टिंग करून देतो, मी तुझ्याबद्दल पॉझिटिव्ह गोष्टी बोलतो, सगळं काही करू, कारण की तू इनोसंट आहेस. मी मॅन्युफॅक्चररला सांगितलं त्या फर्निचरच्या आणि त्या सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरला की तुम्हाला 6 कोटी आणि 7.5 कोटी रुपयाची टोपी बसलेली आहे आणि ते पैसे तुम्ही उसने आणलेले आहेत. तुम्ही या हरामखोरांना सोडू नका, पोलीसमध्ये जा. शेवटी यदा कदाचित माझ्या ऍडवाइसमुळे म्हणा किंवा हा माणूस चिडला म्हणून म्हणा, तो जो फर्निचर मॅन्युफॅक्चरर आहे त्याने बांद्रा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली. FIR बसल्या आता आणि बनसोड आणि हा बालाजी पवार ऍब्स्कॉन्डिंग आहेत. बालाजी पवारचे मी फोटो टाकतोय या व्हिडिओ बरोबर. तुम्ही बालाजी पवारला बघाल तर तो अशी छोटीशी दाढी ठेवलेली आहे, पांढरा स्वच्छ शर्ट आहे, काळा आहे रंगाने आणि चेहऱ्यावर अतिशय एक अलर्टनेस आहे. चंद्रकांत दादांबरोबर त्याचा फोटो आहे. मला वाटतं प्रकाश बिवटकरांबरोबर सुद्धा फोटो आहे. अशा मोठमोठ्या मिनिस्टर्स बरोबर याचे फोटो असतात. आता मिनिस्टर लोकांना तर थोडंच माहित असतं, कोणाच्या कपाळावर थोडंच लिहिलेलं असतं की तो गुन्हेगार आहे. मिनिस्टर लोक, जेही लोक भेटायला येतात त्यांच्या बरोबर फोटो काढू देतात. तर याच्यात चंद्रकांत दादांची किंवा प्रकाशजींची काहीच चूक नाहीये. उलट त्यांच्या नावाचा वापर करून हे या बालाजी पवारने आणि बनसोडने लोकांना फसवलंय. आणखीनही बऱ्याच जणांना यांनी करोडोंमध्ये टोपी घातलेल्या आहेत. मी हे फोटो याच्याकरता टाकतोय की आपण या माणसावर लक्ष ठेवा. हा आपल्याला कुठेही दिसेल, हा पळालेला आहे सध्या, हा सापडत नाहीये पोलिसांना, तर मला फोन करा किंवा बांद्रा पोलीस स्टेशनला फोन करा, कारण की अशा गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. माझा फोन नंबर आहे 9821241501. मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण माझ्या बरोबर असाल. मी अशा तऱ्हेच्या गुन्हेगारांना एक्सपोज करतो. मी त्यामध्ये माझा जीव सुद्धा धोक्यात घालतोय, परंतु मरण एकदाच येतं. जर मी न्यायाकरता फाईट करताना जर माझा मृत्यू झाला तर मला कुठलीच फिकीर नाही. मोठ्या
गर्वाने मान वर करून मी स्वर्गात जाईल आणि तिथे देशभक्तांना भेटेल, तेव्हा ते नक्कीच म्हणतील की बेटा, खरा भारतीय, भारत मातेचा तू सुपुत्र निघालास, आणखीन काय पाहिजे. धन्यवाद.